नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राज्याला दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण घटलं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या 15 दिवसात रुग्णांचं प्रमाण कमी झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याला दिलासा देणारी हीच बातमी आहे, कारण राज्यातल्या एकूण 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण घटलंय, तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे. 15 दिवसात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झालेलं आहे. राज्यातल्या 12 ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या थोडी कमी झाल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज्य सरकारला एक प्रकारे दिलासा मिळालाय आणि ब्रेक द चेन अंतर्गत जे काही निर्बंध लावण्यात आले त्याचा आता सकारात्मक परिणाम दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण या 15 दिवसांमध्ये हा कोरोनाला कसं रोखाल, तर कोरोनाची टेस्ट करणं खरंच गरजेचं आहे. टेस्टिंगमुळे कोरोना रुग्ण शोधण्यास मदत होणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वारंवार केलं जाते. तिथे टेस्टिंग मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याचबरोबर लसीकरणाचाही गोंधळ आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी टेस्टिंगवरती भर द्यावा असं सांगण्यात येते, जेणेकरून कोरोनाला रोखता येईल. कोरोनाचं निदान झाल्यास उपचार घेणं सोपं होणार आहे. महाराष्ट्र में करीब 12 जिले ऐसे हैं जहां पर की केसेस में कमी हम नोट कर रहे हैं, जिसमें मुख्यतः औरंगाबाद, धुले, भंडारा, गोंडिया, जलगांव, लातूर, मुंबई, नांदेड़, नंदुरबार, थाने और वाशिम डिस्ट्रिक्ट में हम पा रहे हैं कि पिछले 15 दिनों से केसेस में कुछ एक कमी नोट की गई है. पुण्यातून महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात मंगळवारी कोरोना लसीकरण बंद असणार आहे. म्हणजे आज लसीकरण होणार नाही. लसच आलेली नाही, त्यामुळे पुणे महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय. पुण्यामध्ये सलग 4थ्या दिवशी लसीकरण बंद राहणार आहे, कारण लसच नाही आणि त्यामुळे कोणत्याही वयोगटासाठी आज पुण्यामध्ये लसीकरण बंद असणार आहे असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय. लसच मिळालेली नाही, त्यामुळे कोणत्याही सेंटरवरती लस उपलब्ध नाही आणि आज देखील पुण्यामध्ये लसीकरण बंद राहणार आहे. सलग 4था दिवस आहे पुण्यामध्ये लसीकरण ठप्प आहे. लसींचा पुरवठाच नाही आणि त्यामुळे पुण्यामध्ये सलग 4थ्या दिवशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम ही ठप्प आहे. आज मंगळवारी देखील लसीकरण होणार नाही असं सांगण्यात आलंय. तर मुंबईमध्ये सुद्धा आज लसीकरण सुरू होणार आहे आणि 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार नाही. ज्यांना मेसेजेस येणार आहेत त्याच नागरिकांना लस मिळणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आज लसीकरण सुरू राहणार आहे. मात्र मुंबईमध्ये जी 5 केंद्र आहेत त्या ठिकाणी फक्त 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या नागरिकांनाच लस मिळणार आहे. प्रत्येकाला लस पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सीरमतर्फे आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलंय. मागील 1 वर्षापासून आमचा लसीसंदर्भात केंद्र सरकारशी संवाद सुरू आहे. आमच्याकडून केंद्राला सर्व ती माहिती दिली जाते असं देखील सीरमकडून स्पष्ट करण्यात आलंय. केंद्र सरकारशी आमचा उत्तम समन्वय आहे असं म्हणतानाच सीरमतर्फे केंद्र सरकारप्रती आम्ही आभारी आहोत अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तर लस पुरवठ्यामध्ये आदर पुनावाला यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं अशी भावनिक साद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घातली आहे. पुण्यातले ते असल्याने आणि महाराष्ट्रातच आपली ही सिरम इन्स्टिट्यूट असल्याने आमचा त्यांना सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती राहील, काहीही करून सिरम इन्स्टिट्यूटनी झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीनं आम्हाला लसीकरण मग 18 ते 44 असो, त्यासाठी लागणारी जी किंमत आहे ती महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे महिन्यात, जून महिन्यात असायला हवं, जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं 18 ते 44च्या वयोगटातलं लसीकरण करता येईल. यावेळेला एक मोठी बातमी. बीडमधल्या वडवणीमध्ये कोरोना रुग्णाचा रस्त्यावरती मुक्त संचार होत असल्याचा प्रकार समोर आलेला होता. वडवणीमध्ये चक्क कोरोनाबाधित रुग्णानं खाद्यपदार्थाच्या खरेदीसाठी तो रस्त्यावर आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटर मधला हा रुग्ण होता आणि रस्त्यावरती आणि बाजारात मोकाट फिरणाऱ्या या 4
कोरोनाबाधित रुग्णांवर अखेर गुन्हे दाखल झालेले आहेत। कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोना रुग्ण अगदी बिनदिक्कतपणे हे चौघे जण रस्त्यावरती फिरताना दिसत आहेत, कारण कोविड सेंटरमध्ये जेवणाची सोय नाही आणि त्यामुळे जेवण आणण्यासाठी बाहेर जात असल्याचं कारण त्यांनी दिलंय। मात्र या कोरोना रुग्णांवरती आता गुन्हे दाखल झालेत, कारण ते बीडमधल्या वडवणीमध्ये रस्त्यावरती बिनधास्तपणे फिरत असल्याचं दिसून आलंय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। सुरेश, एक नाही तर हे चौघ जण होते, याच कोविड सेंटर मधनं बाहेर पडले होते का आणि त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल झालेत? काय आरोपांअंतर्गत आणि काय माहिती? कालचा हा प्रकार धक्कादायक होता। यानंतर माध्यमांनी बातमी दिली, विशेष आपण न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलेली होती आणि या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी मध्यरात्री गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायदा या दोन्ही कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। विशेष म्हणजे हे जे रुग्ण वडवणी शहरामध्ये फिरले होते, ज्या चौकामध्ये फिरलेले होते, त्या चौकामध्ये लोकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात होती आणि असं असताना देखील हे कोरोना पॉझिटिव्ह असून मास्क न लावता फिरलेले होते। विशेष म्हणजे फळं घेतली, त्यानंतर पाणी बॉटल घेतले आणि हे घेत असताना कमीत कमी 50 ते 60 लोकांच्या संपर्कात देखील आल्याचा संशय आरोग्य विभागाने व्यक्त केला आणि त्याच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्याचा सुद्धा आता तशा सूचना दिलेल्या आहेत। मात्र हा जो प्रकार धक्कादायक होता, या प्रकारानंतर तिथल्या आरोग्य यंत्रणेने सांगितलं होतं की या कोरोनाबाधित रुग्णांना सांगितल्यानंतर देखील ऐकत नव्हते। पोलीस प्रशासनाला त्यांनी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली होती आणि त्या मागणी जे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही म्हणून हा प्रकार घडला होता, असं आरोग्य यंत्रणेचं म्हणणं आहे। मात्र रात्री ज्यावेळेस आरोग्य विभागानं या संदर्भात तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामुळे कमीत कमी आता इथून पुढे जे काही कोरोनाबाधित रुग्ण रस्त्यावरती फिरणार आहेत आणि अशा पद्धतीने नियम मोडून येणार आहेत, त्यांना तरी ताप बसणार असल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे प्रश्न अनेक आहेत। या 4 कोरोना रुग्णांना कोविड सेंटर मधून बाहेर सोडलंच कोणी? त्यानंतर बिनधास्तपणे हे बऱ्याच ठिकाणी फिरून आले आणि तेही मास्क न लावता, असा हा भयंकर प्रकार बीडमधल्या वडवणीमधला। सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय। कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आजपासून लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर झाली आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। आपल्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जो केलेला आहे तो कडक करण्याचा भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे। पुढच्या कालावधीमध्ये दिनांक 4 मे 2021 ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये 4 मेला सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 मेला रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 00 वाजेपर्यंत आपला हा लॉकडाऊनचा कालावधी राहणार आहे। या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विशेषतः दूध, भाजीपाला, फळे आणि किराणा हे जे आपण सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवले होते ते आता पूर्णपणे बंद राहणार आहेत। पुढची बातमी आहे। पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सरकारला पत्र लिहिलंय आणि त्यांच्या पत्रानं खळबळ माजली आहे, कारण त्यांनी त्यांच्या पत्रात परमबीर सिंग यांच्या चौकशीच्या मागणीला नकार दर्शवलाय। सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर संजय पांडे यांनी गृह खात्याला हे पत्र लिहिलंय। दरम्यान परमबीर सिंग यांनी नुकतेच उच्च न्यायालयामध्ये संजय पांडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। संजय पांडे यांनी सुद्धा कशा पद्धतीनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला हे आता त्या ठिकाणी बाहेर येतंय। त्यांनी केलेला संवाद, त्यांनी केलेलं व्हॉट्सअप चॅट या ठिकाणी सरकारच्या विरोधात लढणं योग्य नाही, तुम्ही यंत्रणेशी किती लढाल, तुम्ही एकटे पडाल, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी संजय पांडेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहेत। आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की परमवीर सिंगांच्या बोलण्यामध्ये तथ्य असावं, त्यांचं बोलणं सरकारला महागात पडेल, अनेक लोक अडचणीत येतील, अशा प्रकारचं स्पष्ट चित्र दिसत आहे। आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी संजय पांडेच्या माध्यमातून परमवीर सिंग यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय। सीबीआय चौकशी करतेच आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही।
आणि कायद्यानं ऑडिओ क्लिपिंगला कितपत मान्यता आहे कल्पना नाही मला, कारण त्याला ते कोणी उद्या आवाज काढून कोणाचे सांगू शकतो. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपिंगला न्यायालयात फारसं कधी महत्त्व दिलंय असं मला वाटत नाही. पण हे जे काही याच्यावर भाष्य करण्यापलीकडे आता चौकशी सुरूच आहे, तर ती चौकशी त्याच्यामध्ये ते येईल. राहिला प्रश्न असमर्थता दाखवली असेल तर आदरणीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. यावर अधिक भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पुढची एक मोठी बातमी येते समोर, ती म्हणजे अवैध दारू निर्मिती विरोधात कारवाईसाठी गेलेल्या नागपूर पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केलाय. या पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेके टोली परिसरातली ही घटना आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर रात्रभर आरोपींची धरपकड सुरू होती. पोलिसांच्या वरती या जमावानं हल्ला केलेला आहे, जिथे पोलीस अवैध दारू निर्मिती विरोधात कारवाईसाठी गेलेले होते. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहे. तुषार, खरंच भयंकर हा प्रकार आहे आणि पोलिसांवरतीच असे हल्ले होत आहेत. काय नेमकं हे प्रकरण होतं, कधीची घटना? निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. म्हणजे नागपूरच्या बिघडत्या कायदा सुव्यवस्थेचे हे चित्र म्हणावं लागेल. साधारण काल सायंकाळच्या सुमाराची ही घटना आहे. अजनी पोलिसाचं पथक रामटेके टोली नगर भागामध्ये अवैध दारूचे जे त्यांना माहिती मिळाली होती त्या विरोधात ते कारवाई करायला तिथे गेलेले होते. कारण की लॉकडाऊन काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध दारूची निर्मिती केली जाते, कारण की इतर जे दारूचे दुकान आहे ते बंद असल्यामुळे ते प्रमाण वाढलेलं होतं आणि त्यावरच कारवाई करायला अजनीचे पोलीस तिथे काल सायंकाळला गेलेले होते. मात्र ज्या प्रकारे आपण दृश्यामध्ये बघतो की तिथले जे स्थानिक होते, विशेष करून गुंडांनी तिथले लहान मुलं आणि महिलांना पुढे केलं आणि त्यांच्या मार्फत पोलिसांवर हल्ला केला. आपण बघू शकतो की त्या दृश्यामध्ये जे पोलिसाचं वाहन आहे त्या वाहनावर तुफान दगडफेक केली जात होती. त्या वाहनाच्या आत एक महिला पोलीस कर्मचारी देखील बसलेली होती, पण एक महिला तिथे आली आणि त्या एक व्यक्तीने आणि महिलेने त्या महिला पोलिसांना बाहेर काढलं. त्यामुळे सुदैवाने तिला कोणती हानी झालेली नाही. मात्र ह्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकाराला अत्यंत गंभीरतेने घेतला आणि उशिरा रात्रीपर्यंत या संपूर्ण भागामध्ये पोलिसांची संख्या वाढवली. तिथले जे आरोपी होते त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आणि साधारण उशिरा रात्रीपर्यंत 10 ते 12 आरोपीला तिथे अटक देखील केलेली आहे आणि अजून देखील इतर जे फरार आरोपी आहेत त्यांची धरपकड सुरू आहे. बिलकुल तुषार, आणि किती पोलीस तिथे गेले होते आणि त्यातल्या कोणाला काही इजा तर झाली नाही ना? कारण तिथे मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आहेत, दगडफेक करतायत, हे असं सगळं चित्र दिसतंय. सुरुवातीला अजनी पोलिसाचं एक पथक तिथे गेलेलं होतं कारवाईला. ते अत्यंत मर्यादित होतं, त्यांची संख्या कमी होती. साधारण 20 ते 22 लोकांचं हे पथक होतं. मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याचं बघून जमावाने त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला केला आणि त्यानंतर जेव्हा वरिष्ठांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलीस मुख्यालयातनं अतिरिक्त कुमक तिथे मागवली गेली आणि नंतर मग परत कारवाई झाली. जेव्हा पोलिसांची अतिरिक्त कुमक तिथे आली तेव्हा मात्र जे आरोपी होते किंवा जिथले स्थानिक होते ते पसार झाले. मात्र जो पहिली घटना घडली होती सायंकाळच्या वेळेला अजनी पोलिसांच्या पथकावर जो हल्ला झालेला होता त्यामध्ये काही पोलिसांना जखमा झालेल्या आहे, किरकोळ जखमा झालेल्या, दगडफेकीच्या त्या जखमा आहे. मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मात्र अत्यंत गंभीर अशी घटना म्हणावी लागेल, कारण की आपण दृश्यामध्ये बघू शकतो की मोठ्या संख्येने जमा होता. म्हणजे 20-25 लोकांचं जे पूर्ण टोळकं होतं ते टोळकंच पोलिसांवर दगडफेक करत होतं आणि चारही बाजूने दगडफेक होते. म्हणजे पोलीस वेगवेगळ्या भागातून त्या टोलजी परिसरामध्ये आतमध्ये शिरले होते, पण ज्या भागातनं पोलीस शिरले त्या संपूर्ण भागातनं त्यांच्यावर हल्ला होत होता. त्यामुळे निश्चित खूप मोठी घटना होती. मात्र पोलिसांनी नंतर संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण सिटी स्कॅन करून घेत आहेत, पण वारंवार सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिलाय. कोरोनाच्या निदानासाठी सिटी स्कॅनचा वापर विचारपूर्वकच करावा असा सल्ला एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सिटी स्कॅनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितलं की सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही. एक सिटी स्कॅन 300 छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि त्यामुळे हे खूप हानिकारक आहे. सौम्य लक्षण असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात, पण मध्यम लक्षण असलेल्या रुग्णांना स्टेरॉइड घेण्याची गरज आहे, पण तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं असं देखील डॉक्टर गुलेरिया म्हणाले.
सीटी स्कैन और बायोमार्कर्स, क्योंकि उसका बहुत मिसयूज़ हो रहा है और वो नुकसानदेह भी हो सकते हैं। तो अगर हम देखें तो सीटी स्कैन आजकल बहुत ज़्यादा लोग करा रहे हैं और ये सोचते हैं कि जब भी उनकी कोविड पॉजिटिव रिपोर्ट आई तो एकदम सीटी करा लें। सबसे मैं पहले ये कहना चाहूँगा कि शुरू में सीटी कराने का कोई फ़ायदा नहीं है। माइल्ड जो आपको अगर इन्फेक्शन है, माइल्ड कोविड है, तो सीटी से कोई फ़ायदा नहीं है। सीटी में कुछ पैचेस आएंगे। अगर हम एक सीटी कराते हैं, इट इज़ इक्वलेंट टू ऑलमोस्ट 300 to 400 चेस्ट एक्सरेज। आपने एक सीटी कराया तो आप ये समझ लें कि आपने अपने 300 एक्सरे करा लिए चेस्ट के। तर आजच्या वाईट घडीला काही डॉक्टर्स कोरोनाच्या पार्श्वभूमी किंवा कोरोनाच्या निमित्तानं पैसे कमावण्याची संधी म्हणून बघतायत, तर काही रुग्णसेवेसाठी देवदूतासारखे धावून येत आहेत। अशाच एका देवदूताला आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय। कोण आहेत हे देवदूत आणि ते कसं काय काम करतायत, ज्यामुळे असंख्य लोकांना आधार मिळतोय, पाहूयात। हल्ली काय आलंय की त्यांना हलका जरी काही लक्षणं असली तरी ते बाहेरचे औषधं वगैरे घेऊन त्या अंगावरती तो आजार काढत आहे। म्हणून यासाठी तो विचार मी केला होता की मी स्वतः का न लोकांपर्यंत पोहोचू, म्हणून मी लोकांपर्यंत जाऊन लोकांची स्क्रीनिंग करत आहे। आणि आता एवढ्या दिवसांमध्ये जवळजवळ मी 1,500 ते म्हणजे 1500 ते 1600 रुग्ण यांची मी स्क्रीनिंग केली आहे आणि त्यातनं 7 रुग्ण ज्यांची मला ऑक्सिजन लेवल कमी दिसलेली, अशा रुग्णांना मी महानगरपालिकेमध्ये देखील पाठवले आहे पुढील उपचारासाठी। तर अशा खरंच जे सेवाभावी वृत्तीनं काम करतायत त्यांना खरंच सलाम। आणि या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क घाला आणि सुरक्षित राहा हे आवाहन आम्ही वारंवार करतोय, ते कायम लक्षात ठेवा। वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।